नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं सोयाबीन हे पीक पिवळं पडलेलं दिसून येत आहे। त्याचबरोबर वाढही कमी प्रमाणात आहे। तर झाडांची वाढ जास्तीत जास्त होण्यासाठी त्याचबरोबर पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी आपण तातडीने कोणते स्प्रे घेतले पाहिजेत याबद्दलच मी तुम्हाला आज सविस्तर माहिती सांगणार आहे। 3 कॉम्बिनेशन सांगणार आहे, त्यापैकी तुम्हाला मार्केटमध्ये जे वेळेला उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर एक नैसर्गिक उपायही सांगणार आहे। जर तुम्हाला रासायनिक स्प्रे करणं शक्य नाही झालं तर तुम्ही नैसर्गिक उपायही करू शकता। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। कारण काही शेतकरी काय करतात की व्हिडिओ हा अर्धवट बघता संपूर्ण माहिती घेत नाही। तर हीच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ हा व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिवळे पडण्याचे मुख्य कारणे कोणते आहेत हे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊयात। तर पहिलं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन ही चुनखडीयुक्त आहे तर त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक हे सध्या पिवळं पडलेलं दिसून येतं। कारण त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा हा व्यवस्थित होत नाही आणि परिणामी अन्नद्रव्य पिकाला मिळाले नाही की पीक हे पिवळं पडतं, मग ते दुसरं कोणतेही पीक असो। त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे सतत पाऊस पडणे। तर सतत पाऊस पडल्यामुळे ही सोयाबीन हे पीक पिवळं पडतं। कारण कंटिन्यू जर पाऊस पडला तर वातावरणामधील बदलामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही व्यवस्थित होत नाही। फोटोसिंथेसिसची क्रिया ही व्यवस्थित न झाल्यामुळे पिकांना अन्नद्रव्याची कमतरता ही भासू लागते, त्यामुळे पीक हे पिवळे पडतात। यानंतर तिसरं कारण म्हणजे येलो मोझॅक व्हायरस। तर हा एक प्रकारचा व्हायरस आहे, यामुळे पानं हे अखडले जातात व पिवळे पडतात। तर आता यावर उपाय म्हणून आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजेत हे आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचे कॉम्बिनेशन सांगणार आहे औषधांचे वेगवेगळे। जर तुम्हाला वेळेला मार्केटमध्ये एखादं औषध नाही मिळालं तर तुम्ही दुसरं घेऊ शकता। तर चला, यासाठी पहिल्या स्प्रेमध्ये तुम्हाला चिलेटेड फॉर्म मधलं जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे हे घ्यायचं आहे की जेणेकरून पिकामधील न्यूट्रिएंटची कमतरता ही भरून येईल। व त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला बायोविटा एक्स हे टॉनिकही घ्यायचं आहे। यामुळे झाडांना चांगली ग्रीनरी येईल, काळोख येईल व झाडांचे फुटवेही चांगले होतील। तर या औषधाचं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे। या औषधाचं प्रमाणही आपण जाणून घेऊयात। तर मायक्रोन्यूट्रिएंट हे जे पावडर आहे तर याचं तुम्हाला प्रमाण हे 30 ग्रॅम घ्यायचं आहे व बायोविटा एक्स या औषधाचं प्रमाण हे तुम्हाला 30 ml प्रति पंपासाठी असं घ्यायचं आहे। तर हे झालं पहिलं कॉम्बिनेशन। यानंतर दुसरं कॉम्बिनेशन पण आपण जाणून घेऊयात। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पिकामधील फक्त अन्नद्रव्यांचीच कमतरता भरून काढायची असेल, वाढ नको असेल, तर यासाठी तुम्हाला या दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये फक्त चिलेटेड फॉर्म मधलं झिंक व चिलेटेड फॉर्म मधलं फेरस घ्यायचं आहे। तर या मायक्रोन्यूट्रिएंटचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति पंपासाठी 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। यामुळे 100% पिकामधील पिवळेपणा नाहीसा होऊन काळोखी येण्यास मदत होईल। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या भागामध्ये सतत पाऊस पडत असेल आणि जर तुम्हाला फवारणी करणं शक्य नसेल तर तुम्ही खतांद्वारेही पिवळेपणा नाहीसा करू शकता। तर यासाठी मार्केटमध्ये अमोनियम सल्फेट हे जे खत आहे तर हे तुम्हाला घ्यायचं आहे। याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 25 किलो असं टाकायचं आहे। यामुळे काय होतं की जमिनीमध्ये जो सतत ओलावा राहतो, अतिरिक्त जे पाणी असते तर ते शोषण्याचं काम हे अमोनियम सल्फेट करते। तर याचेही रिझल्ट चांगले आहेत। या तिन्हींपैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता, 2 फवारण्या करू शकता किंवा एका खताचा वापर करू शकता। आता हे झाले 3 रासायनिक उपाय। यानंतर आपण नैसर्गिक उपायही एक बघूयात। तर तो म्हणजे तुम्हाला दूध घ्यायचं आहे। दूध घेताना कच्चं दूध घ्यायचं आहे, त्याचबरोबर गोमूत्र घ्यायचं आहे। या दोन्हींचीही एकत्रित तुम्हाला वापर हा फवारणीद्वारे करायचा आहे। यामुळे झाडांना चांगली काळोखी येण्यास मदत होते, कारण दुधामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात व गोमूत्र जे आहे त्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे भरपूर असतं। तर यासाठी तुम्हाला
दूध व गोमूत्र हे एकत्रित फवारायचं आहे। याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 200 ml दूध व 200 ml गोमूत्र असं घ्यायचं आहे। म्हणजेच प्रति पंपासाठी तुमचा जर 20 लिटरचा पंप असेल तर तुम्ही 200 ml दूध घ्यायचं आहे व 200 ml गोमूत्र घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या पिकावरती याची फवारणी करायची आहे। निश्चितच जी कमी आहे अन्नद्रव्यांची पिकांमध्ये ही भरून निघेल। तर याचे रिझल्टही अतिशय चांगले आहेत। यापैकी तुम्ही कोणती एक फवारणी करू शकता। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।